आमच्या डब्यावाले 90% तर वारकरी संप्रदायामध्ये. कारण आमच्या वाडवडिलांपासून हीच परंपरा चालली. कारण आमची आषाढी आणि कार्तिकी एकादशीला 2 दिवस आम्ही पूर्ण बंद ठेवतो. वर्षातून 2 वेळा बंद असतं. कारण आषाढी वारी पंढरपूरची असते. तर पंढरपूरच्या वारीला काही डबेवाले आपली पायवारी चालतात. कारण जी वारकरी लोक असतात त्यांमध्ये चालत काही लोक 15 दिवस, काही लोक महिनाभर. आणि आमची 2 संस्था आहे, एक ट्रस्ट आणि एक असोसिएशन. तर मी असोसिएशनचा अध्यक्ष हे डबेवाल्यांचं काम पाहतो आणि ट्रस्टचं वेगळं असतं. ट्रस्ट बोलल्यानंतर आमच्याकडं आळंदी, पंढरपूर, जेजूर ह्या ठिकाणी धर्मशाळा आहे. ते ही इकडनं जी लोक जातात ना वारीला लोक जाणार त्या लोकांना कमीत कमी पैशामध्ये राहण्याची सोय आम्ही करतो. हो, आम्ही राहण्याची सोय करतो त्या ठिकाणी. म्हणजे कसं लोकांना सुविधा नसते तर त्या सुविधा, कारण का आमच्याकडे सगळी वारकरी असतात आणि वारकरीमध्ये लोक आल्यानंतर त्या ठिकाणी भजन कीर्तन हे केलं जातं. तर राहण्याची सोय आम्ही आहे ना कमीत कमी पैशामध्ये लोकांना त्या ठिकाणी करतो. असे कारण पण ती वारी काही चुकवत वारी कधीच. आमची प्रत्येक वर्षी आषाढी आणि कार्तिकी 2 दिवस हे बंद ठेवलंच जातं.